इथे मात्र पहिला चेंडू झेलची संधी असेल. इथे मात्र सचिनने मात्र पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्रदान केली ती देवीदास यांची. निश्चितच चांगल्याची सुरुवात खरोंडावाडी संघाकडून. निश्चितच एक्स्ट्रा गटमधील पहिला सामना असेल. खरोंडावाडी विपक्ष जय दुर्गा माता धारोळ. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकची विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला येऊन बसते ती देवीदास यांची. निश्चितच कुठेशी चांगली सुरुवात करतोय खरोंडावाडी हा संघ. निश्चितच देवदासची जागा मात्र घेण्यासाठी जाते तो सचिन. सचिनला मात्र आता काही तशी चांगलीशी कामगिरी करावी लागेल. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र मोठी विकेट मात्र आले तंबूच्या आश्रयाला देवदास यांची. निश्चितच 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये किती धावा मात्र एकवटला जाते धावफलकावरती मात्र येणारे 4 षटक संपेपर्यंत आपण सांगू शकत नाही. निश्चितच नॉन स्ट्राईक एंडला मात्र एक हार्ड फलंदाज आहे ज्याला अजूनपर्यंत मात्र स्ट्राईक भेटली नाही. अभयच्या बॅटमधून मात्र मोठे फटके पाहायला भेटतील की गोलंदाज सचिन कडून डॉट चेंडूची सांगता केली जाईल. मात्र पहिल्या दुसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा जेलची संधी असेल. संतोष जेलखाली. संतोष मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. निश्चितच बॅक टू बॅक मात्र दुसरा विकेटचा पतन होतोय जय दुर्गा माता संघाचा. निश्चितच कुठेतरी चांगल्याशी गोलंदाजी करतोय सचिन खरोंडावाडी संघाकडून. अद्याप कुठल्याही प्रकारचा मात्र धावेचा मात्र श्रीगणेश झाला नाही धारोळ जय दुर्गा माता धारोळ्या संघाचा. निश्चितच दुसरा सामना असेल उंबरवेडे विपक्ष वाघण्याची वाडी. जर तुम्ही YouTube लाईव्ह बघत असाल तर वेळेवर या. निश्चितच पाशाने विरुद्ध उंबरवेडे असेल तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर निश्चितच लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवा. अन्यथा आपल्याला कमी षटकाचा सामना खेळवला जाईल याची नोंद असावी. निश्चितच बॅक टू बॅक मात्र 2 चेंडूवर मात्र 2 विकेट गेलेत जय दुर्गा माता धारोळ्या संघाचे. निश्चितच नवीन फलंदाज असेल राकेश. इंडियन ॲक्शनमध्ये कॅन्डिडेट नंबर 4 वरती आलेला फलंदाज राकेश. अद्याप कुठल्याही प्रकारचा मात्र धावेचा श्री गणेश मात्र झाला नाहीये. अद्याप 2 चेंडूची फेकी केले सचिन या गोलंदाजाने. निश्चितच 2 चेंडूवरती मात्र 2 मोठे गडी मात्र बाद केलेत जय दुर्गा माता धारोळ्या संघाचे. पाहूया पुढे तिसरा चेंडू राकेशसाठी. नवीन फलंदाज राकेश. आता मात्र ऑफसाइड ठेवलेला चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेला करत पेटरून करत आहे. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक एक चिमुकला क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाही आणि सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे पंढरीनाथ यांच्याकडून. निश्चितच एक छोटा क्षेत्ररक्षक होता. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि इथे मात्र धावेचा श्रीगणेश झालाय. निश्चितच तिसऱ्या चेंडूवर मात्र धाव फलक 2 ने पुढे सरसरणार. दोन्ही आकड्यावरती 2 बाद 2 असे. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याच्या नादात इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय सचिन गोलंदाज. राईट राम द विकेट ने गोलंदाजी करणारा गोलंदाज. निश्चितच P1चा षटक आहे. निश्चितच हाणामारीचं षटक असेल. राकेशला मात्र कुठेतरी मोठे फटके दाखवावे लागतील षटकामध्ये. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारण्याच्या नादात इथे मात्र डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते. निश्चितच लेग स्पिनची गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन. निश्चितच अद्याप षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. P1चं षटक आहे. हाणामारीचं षटक होतं. इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. निश्चितच इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळतोय
निश्चितच पहिलं षटक समाप्त झालंय. 7 चेंडूचा खेळ मात्र संपला इथे. 7 चेंडूमध्ये मात्र 2 विकेट आणि 2 धावा. In Colgate strong teeth. निश्चितच फलंदाज इथे बाद असेल. निश्चितच इथे मात्र विकेट गेलाय अभय. निश्चितच एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात इथे मात्र आउट होताना दिसतोय तो अभय. तर नवीन फलंदाज एक मैदानात जाताना पाहतोय आपण. जयेश इन ऍक्शन मध्ये पाहूया. स्ट्रायकला असेल जयेश. कृष्णा मात्र पहिल्याच चेंडूवर तो एक विकेट मात्र प्रदान करतोय. निश्चितच कुठेतरी सचिनच्या मात्र पावलावर पाऊल ठेवून तरी तो गोलंदाजी करताना पाहतोय आपण. गोलंदाज कृष्णा. आता मात्र जेपीला काहीशी दुरा सांभाळावी लागेल. निश्चितच अद्याप धाव फलक मात्र स्थिर असेल दोन्ही आकड्यावरती. 3 बाद 2 अशी पुन्हा एकदा मात्र हलक्याशा हाताने प्लेस करायचा होता. इथे मात्र कुठल्याही प्रकारचा मात्र चेंडूचा मात्र टप्पा समजत नाही फलंदाज जयेशला. निश्चितच स्पिनिंगची गोलंदाजी केली जाते. फिरकीचा गोलंदाज कृष्णाला पाहू शकाल आपण. आता मात्र युवाकडे चेंडू होता. चेंडूला मात्र पाठवून दिलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू असेल तिथे येते मात्र चंद्रकांत मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. निश्चितच इथे मात्र आता धाव फलक एकने कुठे जे थांबलं होतं ते मात्र एकने पुढे सरसवणार तिन्ही आकड्यावरती. निश्चितच आता मात्र स्ट्रायकर फलंदाज असेल राकेश. त्या राकेशच्या बॅटमधून मात्र 2 धावा आल्यात. पाहूया आता कृष्ण असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा युवा चेंडू होता. चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. यष्टी रक्षक मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. निश्चितच राकेशला मात्र चेंडूचा टप्पा समजत नाही. वारंवार मात्र निर्धाव चेंडू फेकले जातात कृष्णाच्या मार्फत. पुन्हा एकदा डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते. निश्चितच कुठेतरी फुटवर्कचा वापर पाहताना दिसत नाही आपण राकेशचा. वारंवार मात्र चेंडू मात्र निर्धाव फेकले जातात. इथे मात्र पाहूया. इथे मात्र विकेट असेल. निश्चितच कृष्णाने मात्र चांगलीशी गोलंदाजी केली. निश्चित षटक समाप्तीचा इशारा आलाय. निश्चितच 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले.
4 चांद लावण्याचं कार्य केलंय. निश्चितच 2 षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 4-3. निश्चितच कायशी बिकट परिस्थिती असेल जयदुर्ग माता धारोळ संघाची. आता मात्र नवीन फलंदाज आला युनिव्हर्सिटी प्रशांतच्या बॅट मधून मात्र मोठे फटके पाहायला मिळतील का. निश्चितच प्रशांत मध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पाहूया वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक चंद्रकांतचा असेल. निश्चितच इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज यष्टिरक्षक मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. निश्चितच गेल्या पावली परत आलाय तो फलंदाज. पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते. निश्चितच इथे मात्र पंचांना गुमराह करण्याचं काम केलं जात आहे. पंच मात्र आपल्या निर्णयावर तटस्थ असतील. निश्चितच चांगली अशी पंचगिरी पाहतोय आपण तुषार आगिवला आणि गणेश हिंदोळे यांची. निश्चितच चांगली अशी कामगिरी. पाहूया चंद्रकांत बोले चेंडू अद्याप 2 चेंडूवर कुठल्याही प्रकारचे मात्र लगातारचा तिसरा चेंडू डॉट येतोय गोलंदाज चंद्रकांतचा. निश्चितच कायशी चांगलीशी गोलंदाजी करताना पाहतोय आपण चंद्रकांत यांना. इथे मात्र कुठल्याही प्रकारचं मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू डॉट फेकला जातोय चंद्रकांत गोलंदाज चंद्रकांत कडून. निश्चितच चांगली अशी गोलंदाजी पाहतोय आपण करंडावाडी संघाची. धावफलक मात्र स्थिर असेल 3 या आकड्यावरती. 5-3 ची धावसंख्या असेल जयदुर्ग माता धारोळ संघाची. आता मात्र इथे हलक्याशा हाताने प्लेस केलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकवलाय. पाहूया इथे मात्र निश्चितच एक धाव घेतली जाईल. निश्चितच षटकामधील शेवटचा चेंडू असेल. धावफलक मात्र 1 ने पुढे सरसावणार 4 या आकड्यावरती. 5-4 अशी धावसंख्या असेल. इथे मात्र पाहूया लेगच्या दिशेने टावलेला चेंडू. पाहूया इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव एकवटली जाईल धावफलकावरती. निश्चितच षटक समाप्ती इशारा आलाय. निश्चितच धावफलक 1 ने पुढे सरसवणार 5 या आकड्यावरती. 5-5 18 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा एकवटल्या जातील धावफलकावरती ते पाहावं लागेल. आता मात्र उंचावर मारण्यात पाहूया झेलची संधी असेल. इथे मात्र शतरक्षक झेल खाली नाही. इथे मात्र एक झेल सोप्पा झेल टिपला जातोय. निश्चितच प्रशांतच्या खेळीचा अंत होतोय. 6वा धक्का लागत असताना जयदुर्ग माता धारोळ संघाला.
मात्र एकतर्फी झुकला जाईल. निश्चितच करुंडावाडी संघाचे मात्र गोलंदाज प्रत्येक गोलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र घेतले. कुठेतरी चांगल्याशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा उंचावर मारायच्या नंतर तिथे मात्र चेंडू मात्र डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते. अद्याप कुठल्याही प्रकारचे मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केले नाही गोलंदाज लक्ष्मण याने. निश्चितच 7 चेंडू 6 विकेट आणि 5 असे धाव स्कोर. आता मात्र उंचावर मारलेला चेंडू पाहूया. जेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक जेल खाली. निश्चितच सचिन मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. निश्चितच एक चांगलासा जेल पकडलाय सचिनने. जय दुर्गा माता धारोळा संघ. पाहूया आता नवीन फलंदाज असेल कान्हा. पुन्हा एकदा उंचावर मारताना तिथे मात्र डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते. इथे मात्र वारंवार डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते गोलंदाज लक्ष्मण कडून. कुठेतरी चांगल्याशी गोलंदाजी टिचून टाकणारी गोलंदाजी करतोय गोलंदाज लक्ष्मण. पुन्हा एकदा मात्र इथे डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते. निश्चितच इथे मात्र विकेट असेल. 8वा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला येऊन पोहोचलाय तो धारोळ्या संघ जय दुर्गा माता धारोळ्या संघाचा. तर मिडल ओव्हर फेकली जाईल का लक्ष्मण यांच्याकडून. निश्चितच 3 विकेट 2 डॉट चेंडू अशी गोलंदाजी लक्ष्मण यांची. आता मात्र पाहूया पुन्हा एकदा जेलची संधी असेल. इथे मात्र कुठेतरी जेल टिपायचा होता कृष्ण यांना. इथे मात्र 2 धावा एकोणला जातील धाव फलकावरती. निश्चितच षटक समाप्त झालाय. 4 षटकांचा मात्र खेळ संपला इथे आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 7 बाद 7. येणारे 24 चेंडू 8 धावांची गरज असेल. जिथे लो स्कोरिंग सामना आहे.
यांचा पहिलाच गोलंदाज सचिन ट्रॅकवरती. इथे मात्र पहिला चेंडू अवांतर, निश्चितच नो चेंडूची फेके गेले. आता मात्र लक्ष्मणसाठी मात्र संधी असेल, फ्री हिटचा चेंडू असेल. पाहूया इथे मोठा फटका खेळतोय का गोलंदाज लक्ष्मण. कंपनीत पुन्हा एकदा मात्र वाईट चेंडूची फेकी केली जाते. आता मात्र कुठेतरी एक षटकाराची गरज असेल निश्चितच. इथे मात्र डॉट चेंडू ची फेकी केली गोलंदाज. इथे फ्रेडचा चेंडू होता कायसा. इथे मात्र फायदा घेता आला नाही फलंदाज लक्ष्मण यांना निश्चितच. इथे मात्र एक्स्ट्राने धावे संघाचं अकाउंट ओपन झालंय निश्चितच. दुसरा सामना असेल पाशाने विपक्ष उंबरवडे. तुम्ही आले असाल तर लगेच रिपोर्टिंग करायचे. पुन्हा एकदा उंचवण्याच्या बाजूया. इथे मात्र जेलची संधी असेल, जेल खाली अभय असेल निश्चितच. इथे मात्र चुक होणार नाही अभयकडून निश्चितच. पहिला गडी मात्र गारद होतोय लक्ष्मण. धावेत श्री गणेश झालाय. आता लेफ्ट हँड बॅट्समन पाहूया सचिन गोलंदाजा पुढे. सचिन टू सचिन सामना असेल. इथे मात्र पुन्हा एकदा उंचावर मारताना पाहूया जेलची संधी असेल. अभय जेल खाली निश्चितच. अभय करून मात्र कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि कुठले मात्र गेल्या फावली मात्र परततोय तो गोलंदाज फलंदाज सचिन. धावफलकामध्ये 2 धावा लागल्या गेल्यात. 21 चेंडू आणि 7 धावेचं समीकरण असेल. कुठेतरी मात्र 2 गडी डगआउटच्या रस्त्याला पाठवलेत गोलंदाज सचिनने. नवीन फलंदाज संतोष असेल. इथे मात्र हलक्या चेंडूने प्लेस केलाय. पाहूया इथे मात्र साजेसा खेळ झालाय निश्चितच. इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव घेणार नाही. निश्चितच सचिन मात्र कुठेतरी चांगली प्रकारची गोलंदाजी करतोय. गोलंदाज ट्रॅकवरती. अद्याप 100च्या 2 धावा खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा ते लिडिंग एज पाहूया. इथे मात्र डायरेक्ट हिट करायचा होता पण डायरेक्ट हिट झाला नाही निश्चितच. इथे मात्र धावफलकावर बऱ्याच कारणे मात्र 1 धाव ऍड होईल निश्चितच. धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या आकड्यावरती. षटकामधील अजूनही काय चेंडू शिल्लक असतील निश्चितच. शांत राहायचं खरंडवाडे संघ. चंदूने मात्र पाहूया मारले चेंडू राकेशच्या हातामध्ये झेल निश्चितच. राकेश मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. अशामध्ये षटक समाप्त झालाय.
निश्चितच नेक्स्ट गोलंदाज असेल देवीदास, जनदंता खेळाडू असेल जय दुर्गा माता धारोळ या संघाचा. आता मात्र देवीदासवर धुळे सोपवले जय दुर्गा माता धारोळ या संघाने. येणारे 18 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल करंडड. निश्चितच करंडड संघाला विनंती असेल की आपण डगआउट मधून कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका आणि तर आपल्याला 2 रनच्या पेनल्टी सामोरे जावे लागेल. निश्चितच सामना मात्र अजूनही बॅलन्स असेल. पाहूया येणारे देवदासचे 7 चेंडू कशा प्रकारे फेकी करेल गोलंदाज देवदास. एक जुनादंता खेळाडू असेल देवदास, फिरकीचा गोलंदाज त्याच्याकडे पाहिलं जात आहे. ते दुर्गा माता धारोळ संघाकडून खेळत असताना पाहूया फिरकीचा गोलंदाज देवीदासला पाहू शकाल. इथे मात्र उंचावर माझ्या पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडूची सांगता केली जाते. गोलंदाज देवदास कडून निश्चितच कुठेतरी दबावाखाली खेळला जातोय फलंदाज संतोष. इथे मात्र येणारे 17 चेंडू 5 धावांची गरज. लो स्कोरिंग सामना आहे. पाहूया आय फॅक्टर सामना होईल का. निश्चितच एक अवांतर चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज देवदास कडून. निश्चितच आधीचे धावा कमी आहे, त्याच्यात अजून एक्स्ट्रा मात्र ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 4 आकड्यावरती. इतर उंचावर मारलेले चेंडू पाहूया झेलची संधी असेल ते मात्र सामना विजय खेळला जातोय फलंदाज संतोष कडून. निश्चितच विजय फटका येतोय संतोषच्या बॅट मधून आणि ते मात्र करोंडा संघ इथे विजय होतोय.